अडचणीत आहे, दुष्काळात आहे, अनेक समस्या आहेत, पण विचाराच्या बाबतीत तिथे दुष्काळ नाही. विचाराच्या बाबतीत पुरोगामी भूमिका हा घेणारा हा देश आहे. आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात. त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला धक्का बसला तो आपण दुरुस्त करू. पुन्हा विहीचं जे एक लौकिक आहे तो जतन करू आणि एका विचारानं आपण कामाला लावून पक्ष मजबूत करू. त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल याची मला खात्री आहे. मी बजरंग आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी 2 शब्द सांगतो. स्वागत करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. बीडमध्ये अजित पवार गटाला धक्का देत बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले आहेत. ते लोकसभेसाठी जरी उभे राहणार नसले तरी माजलगाव विधानसभेमधून बजरंग सोनवणे इच्छुक असल्याचं समजत आहे. त्यामुळे बीडमधल्या शरद पवारांच्या उमेदवाराला बजरंग सोनवणे यांची मोठी मदत होऊ शकते आणि एक प्रकारे शरद पवार यांनी बीडमधील उमेदवारासाठी मोठी फिल्डिंग केल्याचं दिसून येत आहे. माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार